नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर. आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी आलेला हा आपण पाहणार आहोत। नेमकी जी.आर. शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम CPTP 8 अधिसंख्य व CPTP 9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबत। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपल्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजेच की CPTP 8 अधिसंख्य व CPTP 9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले जे काही सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या संवर्गातील जे काही अधिकारी आहेत त्यांना नियमित पदस्थापना देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे तो आपण पाहणार आहोत। नेमके आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जी.आर. शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की 27 एप्रिल 2026 म्हणजे की आज आणि आत्ताचा आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जी.आर. शासन निर्णय आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय सन 2019च्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे श्रीमती स्नेहंका मधुकर शिंदे यांना महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती अधिनियम 2022 नुसार वस्तू व सेवा कर विभागाच्या स्थापनेवर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ वेतन स्तर असणार आहे S20 रुपये 56,100 ते 1,77,500 या संवर्गात संदर्भ क्रमांक 2 येथील वित्त विभागाच्या आदेशान्वये तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे। महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती अधिनियम 2022 नुसार गट अ संवर्गात नियुक्ती करण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 8 अधिसंख्य या अंतर्गत संदर्भ क्रमांक 3 येथील सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशान्वये प्रशिक्षणासाठी रुजू करून घेण्यात आले। तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम 8 अधिसंख्येमधील अधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आली असून श्रीमती शिंदे यांचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2021 अन्वये वित्त विभागाच्या अधिपत्याखालील वस्तू व सेवा कर विभागाच्या स्थापनेवरील राज्य कर सहाय्यक आयुक्त गट अ वेतन स्तर S20 रुपये 56,100 ते 1,77,500 या संवर्गात शिफारसीसाठी पात्र ठरलेल्या व सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील शासन आदेशान्वये एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण धोरणाअंतर्गत CPTP 9 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करून संदर्भ क्रमांक 6 येथील पत्रान्वये या विभागाकडे विभागीय संवर्ग वाटप करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना खालील परिक्रमांक 2 नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून त्यांच्या नावासमोर स्तंभ क्रमांक 3 येथील नमूद ठिकाणी नियमित पदस्थापना देण्यात येत आहे। नेमकी कुणाला कुठल्या ठिकाणी पदस्थापना ही देण्यात आलेली आहे, कुठल्या विभागात देण्यात आलेली आहे हे सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात। यामध्ये आपण अधिकाऱ्यांचे नाव आणि प्रस्तावित पदस्थापनेचे जे काही ठिकाण आहे महाविकास संकेतांक ते आपण समोर पाहूयात। यामध्ये सर्वप्रथम श्रीमती स्नेहंका मधुकर शिंदे यांचे जे काही ठिकाण आहे ते म्हणजे नाशिक NAS नॉड D0006। यानंतर दुसरे जे काही नाव आहे अधिकाऱ्याचे ते म्हणजे श्री अजित विद्यासागर लोखंडे छत्रपती संभाजीनगर CSN नॉड D0003। यानंतर अधिकाऱ्याचे नाव गणेश समर्थ दाताळ यामध्ये मुंबई CST HR D0903। यानंतर श्री गौरव अरुण सोनवणे यामध्ये ठिकाण असणार आहे मुंबई MUM नॉड D1108। यानंतरचे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्री शैलेश छगनराव जाधव यामध्ये मुंबई MUM नॉड D0502। यानंतर अधिकाऱ्याचे जे काही नाव असणार आहे यानंतरचे ते म्हणजे की प्रवीण सूर्यकांत गिरमे मुंबई CST HR D0907। यानंतरचे जे काही नाव आहे ते म्हणजे श्री प्रवीण तानाजी सनगर यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई CST AST D0003। यानंतरचे जे काही अधिकाऱ्यांचे नाव आहे ते म्हणजे की श्री
किरण कुमार बळीराम काळुसे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की ठाणे शहर THA नॉड D0004. यानंतरचे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्री इम्रान शफीक नाईकवडी यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे मुंबई MUM नॉड D0907. यानंतरचे जे काही नाव असणार आहे अधिकाऱ्याचे ते म्हणजे की श्री आदित्य नारायण इंगळे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई CST AST D0004. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्री पवन बबन साळवे त्यांचे जे काही ठिकाण असणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई CST HR D0001. यानंतरचे जे काही 12व्या क्रमांकाचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्री जगदीश जालिंदर माने यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई CST HR D0002. यानंतरचे 13वे शेवटचे जे काही नाव आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता ते म्हणजे की श्रीमती तृप्ती मानसिंग बांदल यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1004. यानंतरचे जे काही अधिकाऱ्यांचे नाव आहे ते म्हणजे की श्रीमती ज्ञानेश्वरी सूर्यकांत तोळमारे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1008. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्रीमती ज्ञानेश्वरी आबासाहेब गोडसे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1102. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्रीमती समीना बानू रज्जाक बागबान मुंबई CST HR D0906. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्री सुजय दत्तात्रय शिंदे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1107. यानंतरचे जे काही अधिकाऱ्यांचे नाव आहे ते म्हणजे की श्रीमती कोमल विठ्ठल शिंदे यांचे जे काही ठिकाण आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1202. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्रीमती दीपाली ज्ञानोबा मोरपल्ले यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1205. यानंतरचे जे काही अधिकाऱ्यांचे नाव आहे ते म्हणजे की श्री प्रसाद नंदलाल चौधरी यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1208. यानंतरील अधिकाऱ्यांचे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती सुप्रिया शिवाजी शिंदे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1402. यानंतरचे जे काही नाव आहे अधिकाऱ्यांचे ते म्हणजे की श्री महेश एकनाथ मवळे यांचे जे काही ठिकाण असणार आहे जळगाव JAG नॉड D0001. यानंतरचे जे काही नाव आहे ते म्हणजे की श्रीमती मोनिका सूर्यकांत नवले यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की मुंबई MUM नॉड D1504. यानंतरचे जे काही शेवटचे नाव आहे ते म्हणजे की श्री विशाल अशोक ढेरे यांचे जे काही ठिकाण असणार आहे ते म्हणजे की कोल्हापूर KOL नॉड D0104. उपरोक्त तक्त्यात नमूद अधिकाऱ्यांची नियम पदस्थापना खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात येत आहे. यामधील सर्वात पहिली जी की अट आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की अनुक्रमांक 1 येथील अधिकाऱ्यांची नियमित पदस्थापना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील आदेशान्वये व सामान्य प्रशासन विभागात संदर्भ क्रमांक 3 येथील कार्यालयीन आदेशातील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे. तसेच अनुक्रमांक 2 ते 24 येथील अधिकाऱ्यांची नियमित पदस्थापना सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 5 येथील कार्यालयीन आदेशातील अटींच्या अधीन राहून करण्यात येत आहे. तसेच वरील अधिकाऱ्यांच्या परिवीक्षाधीन कालावधी संपुष्टात आणण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळे संदर्भ क्रमांक 4 व 6 अन्वये निश्चित केलेले ज्येष्ठता यादी ही अधिकाऱ्यांनी परिवीक्षा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करण्याच्या अधीन आहे. तसेच सदर आदेश नागरी सेवा मंडळ समिती बैठकीतील शिफारसीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना याद्वारे नियमित पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची कारवाई राज्य कर आयुक्त महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभाग यांनी करावी. वरील नमूद अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे व त्यांचा रुजू अहवाल राज्य कर आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करावा.
तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक हा 2036042712715820 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा जर का तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत. तोपर्यंत धन्यवाद.